माधुरीताई मिसाळांनी विधिमंडळामध्ये याला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न केला। चंद्रकांत दादा पाटलांचा निषेध त्यांच्या घरासमोर जाऊन आपल्याला करावा लागेल। 14 एप्रिल पर्यंत जर ही या जागेची घोषणा झाली नाही तर 27 तारखेला आम्ही त्या जागेचा ताबा घेणार। दर्शक हो, हे सर्वपक्षीय आंबेडकरी चळवळीतील नेते कार्यकर्ते आहेत। आयबी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन विस्तारीकरणासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती, तेव्हाचे दृश्य आहे। आणि या बैठकीमध्ये आक्रमक भूमिका घेण्यात आलेली आहे। ज्या भाजपच्या आमदारांनी या सांस्कृतिक भवनाला विरोध करून त्या ठिकाणी कॅन्सर हॉस्पिटल निर्माण करावं अशा भूमिका मांडल्या, त्यांच्या घरासमोर आंदोलन करण्याचा निर्णय या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे। 14 एप्रिलपर्यंत जर ही जागा ताब्यात नाही मिळाली तर 27 एप्रिलला या जागेचा ताबा घेऊ असा इशाराही या बैठकीमध्ये देण्यात आलेला आहे। पाहूया काही कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया। तुम्हाला आजची ताजी गोष्ट सांगतो। काल 4 तारखेला ससून प्रशासनानं कालच्या 4 तारखेला 4/3/2025 रोजी ससून प्रशासनानं मेंटल हॉस्पिटलची 27 एकर जागा जिल्हा अधिकाऱ्यांकडे मागितली आहे। त्याचा देखील लेखी आपण माहितीच्या अधिकारात काढले आणि कालच्या 4 तारखेला ती मागणी केलेली आहे। माधुरी मिसाळ 6 तारखेला बोलले असतील, परंतु 4 तारखेला ससून प्रशासनानं 27 एकर जागा कर्करोग हॉस्पिटलसाठी मागितलेली आहे। ही जी जागा ज्या बिल्डरला दिली त्या बिल्डरनी या शासनाला पत्र लिहिलं की ही जागा आम्हाला घाण ठेवण्याची परवानगी द्यावी। तुमच्या माहितीसाठी सांगतो, त्या बिल्डरच्या पत्रानुसार सरकारी जागा भाड्याने ठेवल्याला पोटभाडे करू त्याला सरकार देखील त्याची जागा घाण ठेवा म्हणून परमिशन देते। हा जो व्यवहार आहे या व्यवहाराची इथल्या प्रशासनाला आणि शासनाला आता पूर्णपणे माहिती झालेली आहे। त्यांच्या पायाखालची वाळू आता सटकत चाललेली आहे, लक्षात ठेवलं पाहिजे। आता या ठिकाणी पहिला मुद्दा असा आहे, आपण आंदोलन केली पाहिजे। तर मी सूचना करतो अध्यक्ष साहेब की आपण 14 एप्रिल ही आपली डेडलाईन द्यावी। 14 एप्रिल पर्यंत जर ही या जागेची घोषणा झाली नाही तर 27 एप्रिल हा रविवार असून 14 एप्रिल म्हणजे आता आपण या बैठकीत तसा निर्णय घ्यावा। 27 तारखेला आम्ही त्या जागेचा ताबा घेणार असं आंदोलन आपण अध्यक्ष साहेब घोषित करावं। आपण आज देखील संपूर्ण जेवढे मागासवर्गीय आमदार आहेत त्या प्रत्येक आमदारांना आपण स्पीड पोस्टने निवेदन पाठवलेली आहेत। नितीन राऊतांपासून जेवढे मागासवर्गीय आपले जेवढे आमदार आहेत त्या सगळ्या आमदारांना आपण पत्र पाठवलेले आहेत आणि त्यांना विनंती केलेली आहे की आपण या विधिमंडळामध्ये चालू अधिवेशनामध्ये या प्रश्नावर आवाज उठवावा। आता फक्त आपल्याला ताबा आंदोलन करावंच लागेल। चंद्रकांत दादा असं म्हटले की हा लढा तर खूप चांगला आहे आणि तुम्ही जर जास्त उतरला ना मी पण तुमच्या सोबत येऊ। काय स्टेटमेंट आहे? काय चंद्रकांत दादा पाटील काय संबंध याचा इथं उतरण्याचा? जो फुले आंबेडकरांना विचित्र स्टेटमेंट करतोय, काय उत्तर? बरं तुम्हाला उतरायचंय बोला की विधिमंडळात। मग विधिमंडळात तुम्ही बोलत नाही आणि लोकांना सांगताय आम्ही उतरू त्याच्यात, कधी उतरलात तुम्ही? ते स्टेटमेंट जर आपण आपल्या लोकांना सांगत असेल तर हे हास्यास्पद होणार आहे। चंद्रकांत दादा पाटलांचा निषेध त्यांच्या घरासमोर जाऊन आपल्याला करावा लागेल। त्यानंतर माधुरीताई मिसाळांनी विधिमंडळामध्ये याला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न केला। आपण तो निषेध तिच्या घरापर्यंत जाऊन करणं गरजेचं आहे। त्याच्यानंतर योगेश टिळेकरांनी यांनी आमदार महोदयांनी विधिमंडळामध्ये प्रश्न वेगळा मांडायचा आणि इथं येऊन ते ट्विट करायचं। ट्विट रेकॉर्डवर असतं का विधिमंडळात बोललेलं रेकॉर्डवर असतं? तुम्ही विधिमंडळात बोललेलं रेकॉर्डवर ठेवता, बरं तुम्ही माफी मागितल्यावर का दुसऱ्या दिवशी जाऊन सांगितलं नाही की महोदय, सभापती महोदय किंवा अध्यक्ष महोदय, माझं काल परवाचं जे रेकॉर्ड आहे, रेकॉर्डवर जे आलेलं म्हणणं आहे ते म्हणणं माझं मानून टाका। मी काल एक ट्विट केलं समाज माध्यमामध्ये। तुम्ही असं बोलत नाही। विधिमंडळामध्ये बीजेपी असेल, बीजेपीला संलग्न पक्ष असतील, ते तशा पद्धतीची भूमिका घ्यायची आणि विधिमंडळाच्या बाहेर आल्यानंतर आम्ही तुमच्यासोबत आंदोलन मोठं करा। कशासाठी? मतांसाठी का? उद्या निवडणुका लागल्यावर सांगायचं हे शिष्टमंडळ माझ्याकडे आलं होतं, मी शिष्टमंडळाला शब्द दिला होता, यांनी माझं ऐकलं नाही, मी त्यात काय करू?
हे त्यांच्या कृपया पळवाटा असतील, हे मी अत्यंत खेदाने बोलतो. त्यामुळे जर यात कॉन्क्रीट काही आपल्याला करायचं असेल, ते कॉन्क्रीट होत असेल, मी एवढ्या सन्माननीय सगळ्या पदाधिकाऱ्यांसोबत सांगतो आणि मी वंचित बहुजन आघाडीचा अध्यक्ष म्हणून बोलतोय, कॉन्क्रीट जर काही होत असेल तर आम्ही या सगळ्या समितीसोबत आहोत. जर कॉन्क्रीट काही होत नसेल तर आम्हाला त्याच्यापासून माफ करा. पुढच्या मिटिंगच्या वेळेला आम्ही आमची भूमिका त्या ठिकाणी मग जाहीर करू. आपण मुख्यमंत्री, पालकमंत्री हे 2 मेन आहेत आणि UDचे मंत्री, कारण आता त्याच्यावरती जे रिझर्वेशन आहे ते कमर्शियल रिझर्वेशन झालेलं आहे, ते परत आपल्याला रिव्हर्स करावं लागेल, परत कल्चरल करावं लागेल, तरच ते स्मारक होऊ शकतं, नाही तर कायद्याच्या चौकटीत आपण अडकून जाऊ. 2017मध्ये तो कल्चरल रिझर्वेशन काढून पब्लिक सेमी पब्लिक केलं. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना झालेला विषय आहे. आपल्याला मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री या तिघांनाही आपलं म्हणणं कायदेशीर समजावणं महत्त्वाचं आहे. आणि परत सांगतो, ही जी व्हेंचर कंपनी आहे ती गप्प बसेल ह्या भ्रमात तुम्ही राहू नका. त्यांनी पैसे लावलेले आहेत. आपल्याला ह्या तिघांनाही सोबत घ्यावं लागेल. त्यांना सोबत घेऊन विधिमंडळामध्ये आपल्याला मंत्र्यांच्या मार्फतच आपल्याला ठराव करावा लागेल. आपला ठराव अतिशय सुस्पष्ट असेल. ज्या जागेवरती करार भंग झालेला आहे तो करार रद्द करण्यात यावा. त्या ठिकाणी जे रिझर्वेशन आहे ते कल्चरल करण्यात यावं आणि आंबेडकर भवनाला ही जागा राज्य सरकारतर्फे त्या ठिकाणी भवन बांधण्याकरता निधी उपलब्ध करून देईल असा ठराव कॅबिनेटमध्ये मंजूर करावा लागेल. एक डेडलाईन देऊन टाकू ना. म्हणजे आता जो आपण निवेदन देतो 13 एप्रिल 2025 पर्यंत जर झालं नाही तर आम्ही काहीतरी करू ना. आपल्याला डेडलाईन द्यावी लागेल. मला असं म्हणायचं आहे खेळवणार नाही. तर 7 फेब्रुवारीला आंदोलन झाल्यानंतर 7 फेब्रुवारीला आंदोलन झाल्यानंतर 7 मार्चला जेव्हा आपण गेलो झाली, तुम्ही सगळ्यांनी ऐकली. तो म्हणला मी असं काही बोललोच नाही, संविधान भवन बांधल असं म्हणलोच नाही. म्हणजे तो म्हणला हे उद्या मोहर पण पलटी मारण, चंद्रकांत पण पलटी मारण, त्यांची काही गॅरंटी नाही. म्हणून माझं तुम्हाला म्हणणं विनंती आहे, आज डेडलाईन ठरवा. कारण आता इथं मिटिंग संपल्यानंतर काय करायचं काहीच माहिती नाही आम्हाला. काय करायचं याचं आम्हाला काहीतरी गाईडलाईन द्या ना. आता तुम्ही आता ठरवलंय समजा, एक तर तुम्ही आम्हाला सांगा सह्याची मोहीम राबवा, काहीतरी सांगा ना. कॉर्नर मिटिंग घ्या, काहीतरी सांगा ना. जोपर्यंत लाईन ऑफ ॲक्शन करणार नाही मिटिंगमधून, नाही तर आम्ही पुन्हा मिटिंगला येऊ. आम्हाला काहीच माहिती. आपण आपली शक्ती इकडं वाया न घालून आपले बौद्ध समाजाचे 13-14 आमदार आलेले आहेत, त्यांना आपण निवेदन देऊ. विधिमंडळामध्ये अजून 26 तारखेपर्यंत आहे, त्यांचे विषय मांडा. माधुरी मिसाळने काय उत्तर दिलेले नाही. BJPच्या 5 आमदारांनी प्रश्न विचारला, त्याच्यावर त्यांनी उत्तर दिलेलं नाही. आपण जर याला आपल्या बौद्ध आमदारांनी प्रश्न केले तर हा विषय मार्गी लागू शकतो. फक्त मुख्यमंत्री टार्गेट ठेवा, नाहीतर हायकोर्टात जज. धन्यवाद. 14 एप्रिलला सह्यांची मोहीम करा, सह्यांची मोहीम दोन्ही करा. बौद्ध महासभेचं मुख्य आंदोलन व्हावं तेही सह्या घ्या आणि तुमचं विस्तारीकरण भवनाचं व्हावं त्याच्याही सह्या घ्या. सामुदायिक सह्यांची मोहीम आपण त्या दिवशी उभी करू. एक आताचा स्टेज हा प्रशासकीय कॉर्पोरेशनचा आताचा स्टेज. कालपर्यंत राष्ट्रवादी सत्तेवर होती त्यांच्याकडे होती, कालपर्यंत काँग्रेसकडे स्टेज होता. तर आता या वेळेचा स्टेज हा प्रशासकीय 4 ते 6 आपली जाहीर सभा. मेसेज जाऊ द्या लोकांना. 1 महिना बाकी आणि 14 एप्रिलला पुढील आंदोलनाचा जाहीरनामा लोकांना द्यायला या दिवसापासून आपलं आंदोलन सुरू होतोय. आपण धरणं धरलं, निवेदन दिलं आणि आपल्याला असं वाटलं की ते निवेदन आता डायरेक्टली मुख्यमंत्र्याकडे जाईल आणि मुख्यमंत्री स्वतः सोमोटो त्याच्यावर काहीतरी भाष्य करील. पण मुख्यमंत्र्यांनी आत्तापर्यंत काही भाष्य केलं नाही. पण आपली जी जागा आहे ती आपल्याला आपल्या सांस्कृतिक भवनाच्या विस्तारासाठी झाली.
आम्ही सर्व ही जागा मिळवणारे या लढ्याचे क्रांतिकारक सदस्य आहोत, सैनिक आहोत, अशी भूमिका ठेवा. 14 तारखेला सह्यांचं आंदोलन जे आहे ते या ठिकाणी झालं पाहिजे. त्याच्या अंतर्गत आपण घराघरामध्ये जाऊयात, घराघरांमध्ये हा विषय घेऊन जाऊयात.